शास्त्रज्ञं शास्त्रगम्यं च धर्मगम्यं च धार्मिकं निस्संगं सकलाधारं भक्तं स्वात्मरतं तथा वाग्मिनौ शान्तमूर्तिं च भक्तदुःखप्रणाशनम् योगिनं माधवानन्दं सोऽहं रूपं नमाम्यहम्। कर्मयोग सुरुवात झालेली आहे. त्याच्यामधला पहिला जो भाग आहे तो सांख्यांच्या मध्ये 5 प्रकारांनी कुठलेही कर्म सिद्ध व्हायचं असेल तर 5 गोष्टी सांगितलेल्या. अधिष्ठानम तथा कर्ता करणंच पृथक्विदम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचम. अधिष्ठान म्हणजे कुठल्याही कर्माला अधिष्ठान लागतं. तर सोपा त्याचा अर्थ हा घ्यायचा की उद्देश. उद्देश काही नाहीये आणि कर्म करतोय असं काही कर्म असतं का? सहसा नसतं. म्हणजे आता बिंडोकच माणसं असेल तर करू शकतात तसं. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं उदाहरण दिलेलं आहे की आकाशाला थपडा मारत बसले. हे असले उदाहरण फक्त ज्ञानेश्वर महाराजांना सुचू शकतात की आकाशाला थपडा मारत बसले, काही कामच नव्हतं. पण सहसा असतं नाही. कर्म कुठलाही उद्देश असतो पहिल्यांदा, ती गोष्ट अधिष्ठान. इतर तत्वज्ञान शिरलं तर वाटेल ते निर्वाळ होऊ शकतं, पण आपण सोपा अर्थ पाहतो. दुसरी गोष्ट आहे ते करता पाहिजे. प्रत्येक कर्माला करता तयार पाहिजे. मुख्य म्हणजे असं भगवद्गीतेचं म्हणणं आहे. करता असतो पण तो तयार नसतो. तो कसा तरी कर्मात ढकलल्यासारखा गेलेला असतो. सकाळी लवकर उठलेला आहे, नीटपणाने स्वतःच आवरलेला आहे, शरीराची काळजी प्रथम नीट घेतलेली आहे, इथपर्यंत माणसं करत असतात. वेश परिधान, त्याच्यानंतर चेहऱ्याचं डेकोरेशन वगैरे सगळं करून बाहेर पडू शकतात. पण मन आणि बुद्धी यांची तयारी मुळीच झालेली नसते. मन कुठेतरी फालतू ठिकाणी फिरत असतं. हे सगळं आवरत असताना, सगळं करत असताना देखील स्वच्या जवळ ते नसतंच मुळी. म्हणून उद्देश पाहिजे कर्माला, ही तर गोष्ट झाली, पण करता हा तयारच नसतो. आणि 18व्या अध्यायामध्ये तो सात्विक करता कसा असला पाहिजे हे सांगताना धृती आणि उत्साह यांनी समन्वित असला पाहिजे. धृत्युत्साह समन्वित. कुठली गोष्ट करायच्यासाठी म्हणून एक जिद्द लागते की मी हे करणार आहे म्हणून. चांगली गोष्ट, म्हणजे बेकार गोष्ट करायला पण जिद्द लागते, पण आपण चांगल्या लोकांचं बघतो.
म्हणून मी हे करीन अशा प्रकारची भूमिका उत्साहाची. अधिष्ठान जर का पहिल्यांदा बेकार असेल, उद्देश चांगला नसेल, तर ते उत्साह काय असणार आहे? म्हणून उद्देश विशेष चांगला असला पाहिजे की ज्या व्यक्तींच्या बाबतीमध्ये देवाने त्यांना चांगलं मन, चांगली बुद्धी दिलेली आहे, नंतर चांगली स्थिती दिलेली आहे जीवनामध्ये. कितीतरी लोकांना काही अतिशय वाईट स्थिती असते त्यांची जीवनामधली, करतील तरी काय? इकडून तिकडे सामान पोचवणे एवढाच उद्योग. म्हणजे अधिष्ठान हे प्राप्त कर्तव्य कर्म तर आहे, हा एक भाग आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये. आणि त्यांनी पण एक ठरवलं पाहिजे की मी जीवनामध्ये काहीतरी साधणार आहे. काही साधणार नाहीये तर मग प्रवाहपतित असं जीवन असतं, चलता है. म्हणजे स्वतःची बुद्धी नाही, काही विचार करण्याची क्षमता नाही विकसित झालेली असते, क्षमता पण विकसित झालेली नसते. कंटिन्युअस टीव्ही पहा तुम्ही, सगळं एक 2-3 तास पाहिला की त्याच्यानंतर आपला काही विचार नाही, हे बेकार आहे किंवा चांगलं आहे, याच्या पलीकडे काहीच नाही. निर्माण करण्याची क्षमता ती सगळी नष्ट होऊन जाते बाह्य गोष्टी पाहत बसल्यात. म्हणून माझं अधिष्ठान कर्माचं मीच तयार करायला लागतं. प्राप्त कर्तव्य कर्मानुसार ते एक असतं, ते मला करायच लागतं. पण जीवनात मला काही करायचं आहे, मला असं काही करायचं नाहीये, जसं असेल तसं जीवन जगायचं, असे खूप लोक असतात. काही लोक असला विचार पण करू शकत नाहीत. शेवटी काय आहे की प्रत्येक गोष्टीचं जनरलायझेशन होऊ शकत नाही. साम्यवाद वगैरे हे सगळं जरी असलं, सगळ्यांच्यासाठी सारखं असलं पाहिजे वगैरे, संधी सगळ्यांच्यासाठी सारखी उपलब्ध आहे, पण क्षमता सगळ्यांच्या सारख्या नसतात. म्हणून क्षमतांच्या बाबतीमध्ये विचार करता ज्यांना प्राप्त झालेले आहेत त्यांनी त्याचा वापर न करणं हा मोठा गुन्हा आहे. ज्यांना क्षमताच नाही आहेत ते काय करणं, त्यांचा गुन्हा आहे असं म्हणता येत नाही, काही नाहीच आहे त्यांच्याजवळ. पण ज्यांच्याजवळ आहे आणि ते वापरत नाही आहेत, त्या लोकांनी तसं न वापरणं मोठा स्वतःवर अन्याय केल्यासारखा आहे. दुसऱ्या कुणाचा काही प्रश्न नाही, जगाचं काही बिघडत नसतं तुम्ही काही नाही केलं तरी. तर मला स्वतःला काय करायचं आहे, ही जी भूमिका आहे ते अधिष्ठान, चांगलं काहीतरी घडवायचं. मग मी कुठेही असलं तरी ते घडवू शकतो, कुठल्याही परिस्थितीत असलं तरी देखील घडू शकतो. हे सगळे मोठे मोठे लोक जे झाले ते काय एकदम टॉप क्लास मध्ये तिथे कुठेतरी जन्माला आले होते आणि ते काहीतरी करत होते असं नाही. तुम्ही लिंकनचं चरित्र बघा, सामान्य अशा प्रकारच्या जीवनांमध्येच हे सुरुवात त्यांची झाली, पण त्यांच्या त्या क्षमता विलक्षण विकसित त्यांनी केल्या. उपदेशाचा भाग नाही, हा प्रत्येकाच्या चॉईसचा भाग आहे. लिंकनवरून आठवलं की बाप मुलाला सांगत असतो की
लिंकन तुझ्या वयामध्ये असताना काय करत होता हे वाचलंस का तू? तो म्हणलं ते काय मी वाचलं नाही, पण तुमच्या वयामध्ये तो प्रेसिडेंट होता हे वाचलं. उपदेशाचा भाग नाहीये. म्हणजे कुठल्याही कर्माला अधिष्ठान लागतंच, परंतु काही विशेष घडवायचं असेल जीवनामध्ये तर अधिष्ठान पाहिजे. ते अधिष्ठान हे केवळ काल्पनिक असं मी अचिव्हमेंट करीन अशा प्रकारचं अधिष्ठान असून उपयोग नाही. त्याच्यासाठी करता तयार पाहिजे, शरीराच्या दृष्टीने तयार पाहिजे, मनाच्या दृष्टीने तयार पाहिजे. सहसा शरीरापर्यंतच मर्यादित असते आपली तयारी. सगळं आवरून निघायचं म्हणजे काय तर शरीर, बाकी काय आवरणार. ते सुद्धा एवढ्यासाठी की लोकांनी बेकार म्हणून बाकी काय. शरीर आवरणं इथपर्यंत मर्यादा जाते, पण मनाची काळजी अजिबात घेतली जात नाही की बाबा मन शांत आहे का. छे, बाहेर पडल्यानंतर बघू कारण की अगोदर ऑलरेडी उशिरा उठलेला असतो, त्यामुळे त्याला मन वगैरे या गोष्टीचा विचार करायला वेळ नसतो. तर माझी तयारी हा दुसरा एक भाग आहे. बुद्धी चांगल्या पातळीवरती नेणे हा तिसरा भाग आहे अजून. म्हणून करता उत्साहामध्ये असणे आणि करण्याच्या बाबतीमध्ये धृत्युत्साह समन्वित. धृती आणि उत्साह यांनी समन्वित असा तयार करता आहे आणि कर्माच्या क्षेत्रात जातो आहे असा एक व्यक्ती, अशी एक व्यक्ती असते. आणि एखादा नुसता ढकलला होता त्या कर्माच्या क्षेत्रामध्ये, तिकडे जाऊन पडल्यानंतर बघू, बेंचवर बसल्यानंतर बघू. म्हणून अधिष्ठानम म्हणजे जीवनाचा उद्देश. त्याच्यानंतर दुसरा भाग येतो तो करता. चांगल्या रीतीने तयार पाहिजे, शरीर मन बुद्धी या तिन्ही गोष्टींनी तयार. थोडं मला दिवसाभरात काय करायचं वगैरे काही नको, प्रभातेमनी रामचिंतित जावा थोडा वेळ तरी. राम म्हणजे रामच असं नव्हे, जी काही थोडीफार उपासना आपण करू ती. म्हणून आखणी जर का शरीराची नसेल, वेळ नाही हो. ते आमचे स्वामी असं म्हणायचे की जो वेळ पाळेल त्याला वेळ मिळेल. संध्याकाळची वेळ पाळली नाही, झोपायची वेळ पाळली नाही, सकाळी वेळ कुठं मिळणार. म्हणजे एकंदरीतच आम्हाला काही उद्देश असेल, जीवनामध्ये काही घडवायचं असेल तर वेळ पाळेल त्याला वेळ मिळेल, हा अगदी सूत्रच आहे. म्हणून अधिष्ठानम तथा कर्ता करणंच पृथक विदम. तिसरी गोष्ट म्हणजे कर्ण. कर्ण या शब्दाचा एक अर्थ इंद्रिय असा आहे, पण साधन त्या कर्माची साधन. प्रत्येक कर्माला स्वतःचं एक साधन असतं, योग्य साधन असणं आवश्यक असतं. ते कर्म नीट होण्याच्यासाठी ते साधन आवश्यक असतं, चांगलं होणं. म्हणजे साधं पेन्सिल वापरायची असली तरी टोक असलेली असली पाहिजे. तसे नाही कुठली तरी आहे खबदाडीतली काढलेली त्याच्यातनं करताय. सगळ्यात मला नेहमी आठवतं ते म्हणजे दिवा लागत नसतो, त्याच्यातले वायर सुटलेले असते. त्याला माहिती आहे की होल्डरमध्ये ती वायर आहे ती प्रॉपर नसल्यामुळे ते हे होते, ट्यूब लागत नाही, होल्डरचं निघालं. आता ते स्क्रू बसवण्याच्यासाठी म्हणून त्याच्या साईजचा एक स्क्रूड्रायव्हर पाहिजे. तो नसतो, मग एक चमचा घेतो माणूस चमच्याच्या पाठीमागच्या बाजूने टाईट करत असतो आणि ते काही केलं जमत नाही नीट. कारण करणंच पृथक विदम म्हणजे चांगले प्रॉपर त्याचे ॲपरेटस पाहिजेत.
अधिष्ठान मेणबत्ती, उदाहरणार्थ दिवे गेले की दिवे येईपर्यंत मेणबत्ती सापडत नाही. जाम सापडत नाही न, दिवे आल्यानंतर सापडते इथे. मग पुढच्या वेळी आपण लक्षात ठेवू म्हणून तिथं आपण लक्षात ठेवतो. विविध कर्म त्यांचे विविध इंद्रिय तर आहेतच, शरीर हे पण उपकरणच आहे. ते कर्त्यामध्येच आलं की कर्ता चांगला पाहिजे, त्याच्यामुळे शरीर त्याचं धड पाहिजे, ही गोष्ट पाहिजेच आहे. जड नसलं पाहिजे. उत्साह, धृती आणि उत्साह हा क्रायटेरियन आहे. एकदम जड टाईट खाल्लंय काहीतरी, भरपूर खिचडी खाल्ली साबुदाण्याची, आणि आता बेंचवर बसेपर्यंत झोप यायला सुरुवात होते. म्हणून अधिष्ठानम हे सगळं आमच्या एकूण जीवन कर्माशी संबंधित आहे. अधिष्ठानम तथा कर्ता करणंच पृथक विधम, एवढं सगळं नीट आहे, परंतु क्रिया करायला तर पाहिजे. विविधाश पृथक चेष्टा, कृती नाही केली, एवढं सगळं आहे आणि कृती नाही केली तर ते होणारच नाही. म्हणून कृती करणं हा एक त्याच्यातला महत्वाचा आस्पेक्ट आहे की कृती करायलाच पाहिजे. मग हे सगळं सांगण्याचं कारण असं आहे की तुम्हाला काही उद्देश जीवनाच्या मध्ये जर का चांगल्या प्रकाराने काहीतरी साधायचं असेल तर ते साधण्याच्यासाठी म्हणून या सर्व गोष्टी तर लागतात, बेसिक तयारी, पण प्रत्यक्ष क्रिया करायला पाहिजे. तुमचं शरीर जड असेल तर तुम्ही क्रिया करणार नाही, हे पण गोष्ट आहे. अगोदर सगळ्या गोष्टी इंटरकनेक्टेड आहेत याच्यामध्ये. मी हा जो श्लोक आहे हा तुमचं कर्म उत्कृष्ट कसं होईल आणि त्या उद्देशापर्यंत ते कसं जाईल याच्यासाठी काय काय आवश्यक गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्याच्यामध्ये. मी अमेरिकेमध्ये होतो त्यावेळेला, खूप पूर्वीची गोष्ट आहे, म्हणजे 1987-88, आणि त्या काळामध्ये ना एका हिंदी भाषिकांचा सत्संग असायचा. आणि त्या हिंदी भाषिकांच्या सत्संगाच्या मध्ये का कोणाला त्यांना मला बोलणं आवडलं होतं म्हणून तो मला दरवेळेला शेवटी बोलायला ठेवायचे. कदाचित त्यांना माझं हिंदी कळत नसेल त्यामुळे त्यांना काहीतरी ग्रेट वाटत असेल. पण ते त्यावेळेला मला नेमकं एक गुरुदेव रानडे यांचे परमार्थ सोपान नावाचा ग्रंथ मिळाला. आणि तो परमार्थ सोपान नावाचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये सगळं हिंदी, परमार्थ सोपान इन हिंदी लिटरेचर असं त्याचं नाव होतं. तेव्हा सगळे ते हिंदी संतांची निवडक पदं होती. आता मला तर एक दिवस बोलायचंय, रविवारी असायचा तो सत्संग, एक दिवस बोलायचा, आणि रोज मला 45 मिनिटाचा सबवे मधनं जायला लागायचं. म्हणजे बस आणि सबवे असं मला जायला लागायचं स्मिथसोनियन इन्स्टिट्यूट. तर निर्णय लोक कुणी कुणाशी तिथं बोलत नाही, काही डिस्टर्बन्सेस वगैरे नसतात. तर त्या पुस्तकावर ना तेवढ्या वेळामध्ये रविवारच्या तिकडं जाण्याच्या अगोदर म्हणजे सगळे 5 दिवस मी जे इन्स्टिट्यूटला जात होतो रोज एक पद पाठ करायचं, 1 पद 2 पद वगैरे पाठ करायचे, सिलेक्शन करायचं, पाठ करायचं. आणि असं ते अख्खं पुस्तक मला पाठ झालं. आणि त्या लोकांना असं वाटलं की ह्यांचा किती डीप स्टडी आहे हिंदी लिटरेचरमध्ये. काही नव्हता डीप स्टडी वगैरे काही नव्हता, पण त्या पुस्तकामध्ये त्यांनीच सिलेक्शन केलेलं होतं
गुरुदेव रानड्यांचं सिलेक्शन म्हणजे अलाहाबादमध्ये ज्या वेळेला ते होते त्यावेळेला तिथे अलाहाबाद युनिव्हर्सिटीच्या मध्ये ते प्रिन्सिपल होते पहिले काही दिवसपर्यंत, तिथं प्रोफेसर होते, नंतर प्रिन्सिपल होते. तर त्यांनी असं प्रत्येक ह्याच्यामधलं सिलेक्शन केलं. काही गरज नाही त्या माणसाला, ज्या व्यक्तीने हे सगळं अचीवच केलेलं आहे योग. पण त्यांनी रामदास स्वामींची सिलेक्टेड वचनं, तुकाराम महाराजांची सिलेक्टेड वचनं असे ग्रंथ आहेत त्यांचे, ज्ञानेश्वरांचे आहेत, असे कितीतरी सिलेक्शन केलेलं आहे. कन्नड लिटरेचर मधलं सिलेक्शन केलेलं आहे. बाकी तर फिलॉसॉफी ऑफ गॉड रिअलायझेशन भगवद्गीतेच्या मधलं किंवा कन्स्ट्रक्टिव्ह सर्वे ऑफ उपनिषदिक फिलॉसॉफी हे सगळं तर आहेत, पण हे सिलेक्शन करत राहिलेलं आहे. मी सगळ्या लोकांचं हे बघितलं की आता विनोबांनी पण असं सिलेक्शन केलेलं आहे. तुकाराम महाराजांचे अभंग सिलेक्ट केलेले आहेत, ज्ञानदेवांचे सिलेक्ट केलेले आहेत. आता हे कारण काय त्यांना? हे कारण आता एवढंच आहे की इतरांना उपयोग व्हावा, बाकी काय कारण असणार. पुढे आम्ही इतरांना उपयोग व्हावा हे तर आमचा उद्देश असेल, केव्हा होईल त्यावेळेला होईल, परंतु स्वतःला उपयोग व्हावा असं काहीतरी करू शकतो का हे बघितलं पाहिजे. त्या वेळामध्ये तुम्ही जर का फालतू जर का कुठले तरी पेपर वाचत बसलात समजा, तर काहीच नाही होत. कारण ते दररोज सकाळी पेपर साधारणपणे 1.5 मिनिटामध्ये कळतं की हे बंडल आहे म्हणून, काही वाचण्याला लायकीचं नाहीये. सगळ्या त्या सामाजिक स्थितीची जाणीव पाहिजे का नको. एक अर्ध्या पाऊण मिनिटात जाणीव होते. बिंडोकच माणूस असेल तर सगळं वाचेल तो, हे कुठून प्रकाशित झालं इथपर्यंत. काही गरजच नाही ना. ते काय तर ॲट अ ग्लान्स कळून जातं की काही धड चाललेलं नाहीये. पण अधिष्ठान जर का असेल तर आम्ही वेळ वाचवण्याचा प्रयत्न करू, त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करू. अधिष्ठानम तदा करता, योग्य सामग्री नसेल तर तो काहीच करू शकणार नाही. ती सामग्री मिळवण्याचा पण प्रयत्न करायला पाहिजे आपण. सामग्रीच नाहीये हो रडत बसायचं नाही, रडून होतच नाही. पण मला काय अचीव करायचंय हे मला ठरवणं आणि त्या दिशेनेच्या गोष्टी मिळवणे. इथं एक जडपणा असतो, म्हणजे जिथे जिथे इनर्शिया असतो त्यातला हा एक इनर्शिया आहे की प्रॉपर गोष्टी मी मिळवतच नाही. सगळं इंटरनेटवर आहे, इंटरनेटवर असून उपयोग नाही, तुझ्या डोक्यात असलं पाहिजे इथे. आणि ते सगळं आपण करणार तरी काय आहोत, आपण सिलेक्टेड घेऊन नंतरच त्याचा उपयोग करून घेणार आहोत. म्हणून अधिष्ठानम तथा करता करणंच पृथक्विधम विविधाश्य पृथक चेष्टा. आणि त्याला अनुकूल अशा प्रकारच्या चेष्टा म्हणजे कर्म करणे, प्रत्यक्ष कृती करणे. एवढे सगळे 4 फॅक्टर्स झाले की कुठलेही कर्म त्या उद्देशाच्या दिशेने जाईल. पण तरी एक अननोन फॅक्टर आहे ज्याला दैवम चैवात्र पंचमम, 5वं दैव आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. दैव इज नॉट इक्वल टू इनकम्प्लीट एफर्ट्स. रिझल्ट्स ऑफ इनकम्प्लीट एफर्ट्स इज नॉट इक्वल टू दैव. मी एफर्ट्स कंप्लीट केलेले आहेत आणि मग मी असं समजतो की अजून एक फॅक्टर आहे की जो फक्त एफर्टशी संबंधित आहे, अशातला भाग नाहीये, त्याला दैव असं म्हणतात. ते अननोन फॅक्टर आहे. मग तो आपल्याला ते अननोन फॅक्टरच्या बाबतीत काय करतात, तर काही करता येत नाही अननोन फॅक्टर. पण नोन याच्यामध्ये मी सगळं जर परफेक्ट केलेलं असेल तर त्याला अननोन म्हणायचं. नाही तर नोन मध्येच जर का माझं काहीतरी गफलत चाललेले असेल तर अननोन पर्यंत मी जातच नाही.
इंग्लिशमध्ये एक वाक्य आहे, वन हू अटेम्प्ट्स मे फेल बट दोज हू डू नॉट अटेम्प्ट फेल फॉर एव्हर. रिझल्ट एकच आहे की फेल, पण याने अटेम्प्टच केलेले नाहीत असे लोक आहेत, तर फेल फॉर एव्हर. अटेम्प्ट जर का हाफ हार्टेडली केलेला असेल, नीट केलेला नसेल, अगोदरच्या सगळ्या गोष्टी पाळलेल्या नसतील, तरी देखील जो रिझल्ट येतो त्याला दैव असं नाही म्हणतायत. काय मला उठून ते करावं असं वाटलं नाही, दैव हे दैव नव्हे. मी सगळं करून झाल्यानंतर का बरं मग हा फॅक्टर ठेवला दैव? याचं कारण आहे एक अननोन फॅक्टर. असं म्हटलं जातं की पूर्वकर्म तुमची जी असतील त्या कर्मानुसार सिच्युएशन तयार होते. इतक्या खोलात जाऊन आपण कुठे विचार करत बसला पूर्वीचे कर्म काय असतील ते वगैरे. आत्ता काय करायचं एवढंच फक्त बघायला पाहिजे. जर का रिझल्ट पर्यंत ते पोहोचलं नाही तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तुझ्या बुद्धिशक्तीने जर का तो पूर्ण केला असेल तर तुझ्यासाठी ते कर्म पूर्ण झालं. बस ती गोष्ट ते समाधान मला मिळालं पाहिजे की मी फुल अटेम्प्ट केलेला आहे, फिनिश. तेवढं समाधान मला असलं की झालं. जीवनामध्ये अपुरेपणा जो असतो तो दोन प्रकारांनी असतो, की इच्छांच्या गोष्टी इच्छा पूर्ण होत नाहीत, तो एक अपुरेपणा असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रयत्नांच्या मध्ये अपुरेपणा असल्याची बोच असते. इच्छा अपुरं झालं राहिल्या तर थोडंसं दुःख होऊ शकतं माणसाला, पण ती बोच नसते. पण तुम्हाला अटेम्प्टच जर का मी बरोबर केलेला नसेल आणि त्या ठिकाणी चुकच केलेली असेल तर मला त्याची बोच असते आणि त्याचा त्रास जास्ती असतो. कारण की एखादी गोष्ट सगळं फुल केलं आणि ते नाही झालं तर मग मला थोडंसं दुःख राहतं किती झालं तरी. माणूस हा काही यंत्र नव्हे की नाही झालं तर नाही झालं. कॉम्प्युटर नर्वस होत नाहीत उदाहरणार्थ, पण आपण नर्वस होऊ शकतो आणि ती गोष्ट नॅचरल आहे. ती गोष्ट होऊ नये याच्यातला भाग नाही आहे, पण त्याच्यातच राहू नये नर्वसनेस मध्ये. सुखी संतोषाने यावे, दुःखी विषादानं बजावे. दुःख होणार नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणत नाही, पण त्याच्यानंतर त्याचा वाढवून शोक करू नको. भगवद्गीता असं सांगते, महाशुच शोक करू नको, दुःख करू नको असं कधीही म्हटलेलं नाही. नॅचरल गोष्ट आहे, एखादी गोष्ट होणार, दुःख होऊ शकतं, पण शोक करू नको, वाढवू नको, वाढीव दुःख नको करू. कारण की दुःखाचा भाग राहीलच तसा अंतःकरणावरती, पण तुझ्या ॲक्टिव्हिटीवरती त्याचा परिणाम नको होऊ देऊ. थोडासा होणार, काही झालं थोडा वेळपर्यंत होणार, पण ऑल द टाईम तसं नर्वस माइंडेडनेस. काही काही लोकांना असं बरं वाटतं त्या दुःखात असणं वगैरे. पिक्चरमध्ये पाहिलेला असतो तो हिरो वगैरे असं नर्वस वगैरे, त्या वाटतं की आपण पण असं छान दिसतो वगैरे, छान दिसत बंडल. कृष्णमूर्तींच्याकडे म्हणजे कृष्णमूर्तींच्याकडे असलेल्या एका मुलीची, म्हणजे त्यांच्याशी अति जवळून संबंधित होती, तिची आई होती, ती दुःखात असायची नेहमी. विचारलं त्यांनी, ते एक दिवस त्यांना भेटायला गेले. तर कसलं दुःख आहे, तर नवरा मेल्याचं दुःख आहे. सतत खूपच प्रेम होतं तिचं नवऱ्यावरती. किती वर्ष झाली ते म्हणलं की नवरा मरून. तर ते सांगितलं की 25 वर्ष झाली, म्हणजे बरेच वर्ष त्याच्या दुःखात असत. तर त्यांनी त्याला, कृष्णमूर्तीनं त्या बाईने विचारलं की तो मला भेटेल का, कुठेतरी माझी त्याची भेट होईल का. तर कृष्णमूर्ती सगळ्यांना त्या विचारायच्या, मग सगळेजण काहीतरी उत्तर द्यायचे. कृष्णमूर्तींना असं त्यांना प्रश्न केला की व्हाय डू यू वॉन्ट टू मीट हिम. ते बाईला काही सांगता येईना, कारण की 25 वर्षापूर्वी मेलेला नवरा, त्याच्या दुःखाच्या त्या शेलमध्ये राहण्याची तिला सवय झाली.
माणसाचं मन काय पण करायला लावतं. आता ड्रग्जवाले नाहीत का, तंद्रीत राहायचं कुठल्या तरी, तसं या बाईला त्या दुःखामध्ये पतिव्रता अमुक तमुक सगळं काही ठीक आहे, प्रेम असणं दुःख असणं हे ठीक आहे, पण तिला ते दुःख तिने वाढवून ठेवलेलं होतं ते, कारण तिला त्याच्यातच राहायची सवय. वाय डू यू वॉन्ट टू मीट हिम म्हटल्यानंतर काही तिला सांगता आलं नाही. मग दुसरा प्रश्न विचारला की विच हजबंड डू यू वॉन्ट टू मीट. तो तुमचा 25 वर्षापूर्वी असलेला त्या नवऱ्याला तुम्हाला बघायचा आहे का 25 वर्षानंतर आत्ता तो जसा असता त्याला तुम्हाला भेटायचं आहे. तिला काहीच सांगता आलं नाही ते. म्हणजे ही गोष्ट जी आहे ते आम्ही रॅशनली बघितलं पाहिजे की एक्झॅक्टली सिच्युएशन काय आहे आज. मग काही गोष्टी आमच्या हातात नसतात, त्याच्यामुळे दुःख होऊ शकतं, इच्छापूर्ती न झाल्याचं दुःख होऊ शकतं, परंतु मी त्याच्यासाठी प्रयत्न पूर्ण केला याचं समाधान मला राहू शकतं. पण ते जर का मी केलं नाही तर त्याची बोच मला राहते. ही एक फार मोठी गोष्ट आहे. म्हणून नेहमी हे लक्षात घेतलं पाहिजे की आत्ता तसं काही वाटत नाही, कारण की आता कसं की तरुण वय आहे आणि पुढे भरपूर आयुष्य पडलेलं आहे, आनंद गोष्टी करू शकणार आहोत. ही गोष्ट जरी असली तरी सुद्धा शेवटी तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होत असते, आणि ती पर्सनॅलिटी अशा लूज वागण्याने लूज जर का पर्सनॅलिटी डेव्हलप झाली तर प्रत्येक ठिकाणी शेवटी दैवावरतीच अवलंबून राहिला. मी माझं काय केलं असं त्या माणसाला वाटू शकत नाही. म्हणून दैवम चैवात्र पंचमम हा फार 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 महत्वाचा भाग हा असा आहे की तुम्हाला एक फेल्युअरच्यासाठी जे कन्सोलेशन लागतं ते त्याच्यामध्ये सामावलेलं आहे. फेल्युअर झालं की संपलं जीवन असं वाटू शकतं काय काय पॉइंटला, तर तसं जीवन संपत नाही असं भगवद्गीता सांगते. इथं फक्त फेल्युअर आहे तर फेल्युअर आहे, काय करणार. प्रत्येक गोष्टीत विजय प्राप्त होईलच असं काही सांगता येत नाही. म्हणून ही एक गोष्ट आहे की दैवम चैवात्र पंचमम, पण मी माझे सर्व प्रयत्न योग्य केले असल्यानंतर मग जे पूर्ण प्रयत्न झाल्यानंतर जो रिझल्ट येईल त्याच्यासाठी हा एक फॅक्टर आहे की दैव आहे. प्रतिकूलच असतं असं नव्हे, अनुकूल पण असतं. एखाद वेळेला आपण इतकं भाग ऑप्शनला टाकला तरी देखील पाहिजे तेच प्रश्न आले असं पण असू शकतं. आता काय त्याच्यामध्ये असं कसं काय झालं असं कोणी म्हणत नाही, हे काय आमच्या देव. म्हणून दैवम चैवात्र पंचमम ही गोष्ट अगदी खरी गोष्ट आहे. पण त्याला गीता जे सांगते अधिष्ठानम तथा कर्ता करणंच पृथक्विधम विविधाश्य पृथक चेष्टा, आणि मग दैवम चैवात्र पंचमम. पहिल्यांदाच दैव असं म्हणायचं नाही, दैवात जे होईल ते असं कधीही म्हणायचं नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं की हे कर्म मी करीन अथवा आदरिले सिद्धीच नेईन, येणे संकल्पेही जयाचे मन विटाळेना. हे कर्म मी करीन असं नाही म्हटलं तर कर्म होणारच नाही. पण हा जो मी आहे इथे ओवी मधला मी, तो अंडरलाइंड आहे, मी करीन. म्हणजे अहंकारात्मक आविर्भाव त्याच्या पाठीमागे असू नये एवढंच त्यांना म्हणायचं. प्रत्येक गोष्टीला मी करीन असं म्हणायचं लागतं. कोणतरी करेल असं म्हणून नाही चालत, मीच करीन असं म्हणायला लागतं. हे सगळं माया आहे. माया वगैरे सगळं असू देत, परंतु चेक घेताना तुला माया वाटत नाही ना, ती एक मायाच आहे. पण तुला त्यावेळेला चेकवरती सही करताना काय म्हणशील, माया आहे ही म्हणून मी सही करत नाही असं म्हणशील, पैसे मिळणार नाही, बाकी काय. शेवटी उगीच्या उगीच काही कारण नसताना व्यवहार आणि तत्वज्ञानांची गल्लत करता कामा नये. तत्वज्ञान ही गोष्ट अंडरस्टँडिंगचा भाग आहे, हे तात्पुरतं आहे, हे सगळं अशाश्वत आहे, हे सगळं ठीक आहे. पण आज मला याची डील करायला लागतंय, हो की नाही, ते मला करायचंच आहे. माया म्हणून सोडून देता येत नाही.
ग्रोसरीची लिस्ट पाठवली आणि त्याने बिल पाठवल्यानंतर माया आहे म्हणून पाठवलं तर तो सामान पण घेऊन जाणार परत. माया म्हणून चालत नाही. म्हणून शेवटी जोपर्यंत देह आहे तोपर्यंत सर्व गोष्टी तत्कालीन सत्य मानायला लागतात. तत्कालीन सत्य. आणि त्या तत्कालीन सत्यामध्ये जास्तीत जास्त बेस्ट करायला लागतं. म्हणून हा श्लोक याला इतके अँगल्स आहेत की कुठलंही कर्म तुम्हाला कुठल्या उद्देशापर्यंत नेता येतं. त्याचा उद्देश उत्कृष्ट ठेवा पहिल्यांदाच. उद्देशच फालतू ठेवलात आणि अचिव्हमेंट केली काही देखील समाधान वाटणार नाही. मग उंच उद्देश ठेवणे आणि स्वतःला त्याला अनुरूप तयार करत जाणे आणि मग शेवटचं जे आहे ते मी केल्यानंतर माझं कर्म पूर्ण झालं, त्याच्या पुढचं रिझल्ट काय होईल, दैवम चैवात्र पंचमम. असं अतिशय बॅलन्स. भगवद्गीतेतले कित्येक श्लोक मग असं एकेका श्लोकामध्ये असं संपूर्ण चित्र आलेलं असतं. तसं ह्या श्लोकामध्ये संपूर्ण चित्र तुमच्या कर्म आणि यशस्वीता या सर्व गोष्टीच्या बाबतीत आलेले आहे. अजूनही कित्येक मुद्दे एखाद्या व्यक्तीला याच्या बाबतीत सुचू शकतात कारण की याला अनेक अँगल्स आहेत. पण विचार करण्यासारखे जे श्लोक आहेत त्याच्यामधला हा आहे. नुसते काय 5 गोष्टी दिलेल्या आहेत, फिल इन द ब्लँक्स की अमुक 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 की 5 गोष्टी 2 मार्क असं उपयोगाचं नाही आहे. ती गोष्ट आम्हाला अंडरस्टँड करून घ्यायला पाहिजे. हरिओम. यस्य स्मरणमात्रेण चित्तं भवति निर्मलं स्वामी समाधवानन्दो नित्यं वसति मे हृदि. ॐ तत्सत्.